तर या ठिकाणी आपण बघू शकता आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आल्या गेली. श्री आर्यन्स 11 नेवासा फाटा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजी करीत असताना. तर त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजीवर फ्रेंड्स 11 माक्तापूर. दोन्ही संघांच्या 12th मेनला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, समालोचन कक्षामध्ये यायचंय. तर आघाडीच्या जोडीत कोणत्याही प्रकारचा बदल नाही आहे. सँडी वाघमारा स्ट्राईक एंडवर, तर आदिपुंड नॉन स्ट्राईक एंडवर. गोलंदाजीवर थोडासा बदल, प्रवीण चव्हाण गोलंदाजी मार्कवर, तर षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. आणि सामना क्रमांक 3 मॅच ऑन. अप्रतिम. पहिला चेंडू अतिशय वेगात आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, जो टाकला गेलाय यष्टीरक्षकाच्या अगदी क्लोज मध्ये जाऊन लपलेला हा चेंडू. आज कमिटीचे सदस्य प्रकाश शेजूळ यांचा वाढदिवस आहे, त्यांना देखील प्रकट दिनाच्या शुभेच्छा असतील. हो हो हो, कॉट बिहाइंड, बल्ले का किनारा और दस्तानों का सहारा. यष्टीरक्षकांना पकडलाय झेल. पहिल्या विकेटचं पतन सँडी वाघमारे बाद. तर नक्कीच या ठिकाणी आपण प्रमुख बक्षीसदाते बघितले. 6 पारितोषिक, 6 बक्षीसदाते, मोठमोठी पारितोषिक आणि प्रत्येक विभागामध्ये काही मान्यवरांनी या ठिकाणी यथाशक्ती मदत केलेली आहे. त्यांचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण या ठिकाणी नामोल्लेख मात्र करतोय. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं टी शर्ट सौजन्य जर बघितलं तर नक्कीच किसान ॲग्रोटेकचे संचालक माननीय तानाजी गायकवाड व माननीय नरेंद्रजी कदम, तसेच बर्जर पेनचे अधिकृत विक्रेते माननीय मनोज भाऊ साखरे, शक्तिमान रोटावेटर वडाळा यांच्या वतीनं देखील आपण बघतोय टी शर्ट सौजन्य या संपूर्ण स्पर्धेसाठी मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे जगदंबा स्पोर्टचे सर्वेसर्वा आदरणीय किशोरभाऊ पठाडे यांचं सुद्धा मोलाची मदत या ठिकाणी मिळाली. चला, मैदानात होतोय पुल पॉवरफुल. चेंडू झालाय गोल, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आत. 4 धाव फलकावर पहिला आघाडीचा फलंदाज सँडी वाघमारे या ठिकाणी गमावलेला आहे. संघनायक अशोक पानखडे, बाहुबली. नेवाशाचा बाहुबली कोण, तर अशोक पानखडे, ते मात्र संघनायक मैदानाच्या आतमध्ये मात्र आले. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू फलंदाजाला टाटा बाय बाय करतोय. यावेळेस डॉट चेंडू असणार आहे. थोडेसे दूरवर राहिले चेंडू, मात्र समांतर उंचीनं आपण बघतोय करदार अमोल बर्डे यांच्या हातात जाऊन मात्र स्थिरावलेला आहे. डॉट चेंडू असेल, एक चांगलं पुनरागमन या ठिकाणी गोलंदाजाचं. अगदी समोर आलेला चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि त्या क्षेत्ररक्षकाला मात्र चकवा देत चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा रेषा बार, चौकार. आणि या चौकारांच्या पावसामुळे आपण बघतोय धाव फलकावर 8 धावा आहेत. 2 चौकार अशोक पानखडे सरांच्या बॅटेतून आलेले. अनेक मैदान आहे बघा, ज्या मैदानावर अशोक पानखडे सरांनी हवाई हमले केलेले आहेत, हल्ला बोल केलेला आहे आणि अशक्य सामने जिंकून दिलेले आहे. यावेळेस धावांचा डोंगर उभा करायचा आहे विरोधकांसमोर. बघूया, उजव्या इष्टीच्या बाहेर जागा नक्की बनवली.
विचार चांगला होता, फटक्याला आकार मात्र देऊ शकले नाही. डॉट चेंडू असणार आहे. 1-13 1-मेरा या पद्धतीनं पहिलं षटक मात्र संपलं गेलं. पहिल्या षटका अखेर धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या जात आहेत 8 धावा. अगदी यूट्यूब सौजन्य आपण या ठिकाणी बघू शकता. हॉटेल काळे बंधू या संस्थेचे मालक आदरणीय धनुभाऊ काळे यांच्या वतीनं आपल्याला यूट्यूब सौजन्य या ठिकाणी लाभले, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतोय. सुंदर आणि सुसज्ज चषक या ठिकाणी आपल्याला मिळालेत, अर्थात ट्रॉफी सौजन्य हॉटेल सनी पॅलेस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे सर्व आदरणीय ॲडव्होकेट गणेशजी निमसे पाटील. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मैदानाच्या आतून मात्र आला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये होणारा बदल. अरुण ताकवले चांगले गोलंदाज आहे बघा, आणि मागील सत्रामध्ये अर्थात स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण यांची गोलंदाजी बघितली. चांगले गोलंदाज आहे, एक लपलेला हिरो आहे खऱ्या अर्थानं अरुण यांचा जर विचार केला तर. परंतु यावेळेस आपण बघतोय षटक क्रमांक 2 ही जबाबदारी त्यांना पार करायची आहे. आणि आदिपोंड यांचं पहिलं आक्रमण आणि पहिला DPLचा शानदार षटकार. अहो त्या ठिकाणी काही क्रीडा रसिक असतील तर सहकार्य करायचं आहे बघा. आपली स्पर्धा आहे, आपल्यासाठीच आहे. धन्यवाद अक्षय काळे, मंडळ आपला आभारी आहे. येणाऱ्या काळात तुमचा विचार केला जाईल. चला षटकार आलेला आहे आणि धावफलकावर 14 धावा आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं LED सौजन्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. ओंकार हार्डवेअर या संस्थेचे मालक आदरणीय ओंकार शेठ कुटे पाटील त्यांच्या वतीनं आपण बघतो या ठिकाणी LED सौजन्य आलेत. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेभर ज्यांच्या वतीनं आपल्याला चेंडू सौजन्य लाभलंय BR ॲग्रो या संस्थेचे मालक आदरणीय रितेश भाऊ कराळे यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य आपल्याला मिळालं आहे जगदंबा स्पोर्ट्स अँड टी शर्ट प्रिंट. अगदी ज्यांनी या मैदानात खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंना सजवलंय किशोर भाऊ पठाडे यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण बघतोय सीमा रेषेलगत काय झेल पकडलाय बघा, अतिशय सुरेख झेल पकडलाय. आणि आदिपोंड या वादळाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने शांत केलं गेलंय. विकेटचा पतन असेल मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का फलंदाज बाद. तर नक्कीच आघाडीची जोडी खऱ्या अर्थानं आता परतलेली आहे. तर श्री आर्यन्स या संघातील 2 मुरब्बी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आता बघायला मिळतील. कारण आपण बघू शकता या ठिकाणी शैलेश दाने यांचं आगमन मात्र मैदानाच्या आतमध्ये होत आहे. आणि अगोदरच आपल्या फलंदाजीची चुणूक संघाचा नेता अशोक पानकडे सरांनी दिलेली आहे. दोन्हीही शिक्षक आहेत. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये दोन्ही कार्यरत आहे. एकाच संघाकडून खेळत आहेत. सँडी वाघमारे सुद्धा शिक्षक आहेत, ते देखील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2-14 थोडासा बेत आखला होता यावेळेस. शैलेदाने पहिल्या चेंडूवर आक्रमण करतायत. चेंडू पूर्णतः बॅटीवर मात्र आला नाही आणि आपण मिडॉन मध्ये बघतो या चेंडूला रोखल्या गेलंय. सिंगलनं पुढे जाऊ. या ठिकाणी धावफलकावर 15 धावा. तर अशोक पानखडे आपण बघू शकता स्ट्राईक विंडोवर मात्र येत आहेत. ओहो स्टँड अँड डिलिव्हर, ही ताकद आहे बाहुबली अशोक पानखडे यांची. इलेक्ट्रिक चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलकावर होत आहेत 19 धावा.
हा तिसरा चौकार आहे बघा. म्हणजे सध्या धावा फक्त मोठ्या फटक्यात बनवल्या जात आहेत. मोठी संधी होते, अक्रॉस खेळले बघा. आणि बऱ्याच वेळा आपले प्रशिक्षक आपल्याला सांगत असतात बघा, लेग बायचा इशारा, अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट. त्याची प्रचिती मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. अर्थात एक सिंगल मात्र मिळालेले धावफलक पुढे जाईल. या ठिकाणी 20 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 आपण बघतोय अरुण टाकवले यांच्या माध्यमामध्ये जे सांभाळलं गेलंय. थोडंसं मागणं षटक मैदानाच्या आतमध्ये मात्र आहे. चला यानंतर आपण टॉस करणार आहोत. पहिलं सत्र संपल्याबरोबर ड्राईव्ह चांगला केलाय आपण बघतोय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर केला आणि चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ मध्ये. 1-2 चौका. डीजे धन्यवाद. तर या ठिकाणी यानंतर होणारा सामना शिवम फायटर्स नेवासा यांच्या विरोधामध्ये चॅम्पियन सुपर किंग्ज नेवासा फाटा. म्हणजे नितीन बुर्डे यांच्या विरोधात अक्षय जराडा असं समीकरण असेल. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. तर षटक क्रमांक या ठिकाणी 2 मात्र संपल्या गेलं. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या जात आहेत 24 धावा. अजय इंगळे आलेले आहेत बघा. वेगवान गोलंदाज वेगावर स्वार होणार का? हा वेगावर स्वार होते. दिशा मात्र भरकटले. उजव्या एसटीच्या बाहेर जाणाऱ्या या चेंडूला दंडित केलं जात आहे. आणि नक्कीच या ठिकाणी महेंद्र भवर सरांचा वाईटचा इशारा, वाईटची घोषणा आपण बघतोय आलेली आहे. अवंतरच्या मदतीने धावफलकावर होत आहेत 25 धावा. तर या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रयत्नशील असतील अजय इंगळे. अगदी आपण बघतोय लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध बिटवीन द गॅप सुंदर ड्राईव्ह चौकार. डीजे धन्यवाद. 29 धावा फलकावर आहे. 4 चौकार. 4 चौकाराने सजलेली ही केळी संघाचा नेता अशोक पानखडे यांची आपण बघतोय. पुन्हा एकदा याही वेळेस मला वाटतं अगदी पंचांच्या हात समांतर आहे. अवांतर धावेनं धावफलक याही वेळेस पुढे जाईल. 30 धावा धावफलकावर. अगदी सुरुवातीच्या या चुका टाळाव्या लागतील बघा, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, या खेळामध्ये चुकीला माफी नाही. तात्काळ त्या ठिकाणी आपण बघतोय दंडित केलं जात आहे. एकतीस धावा आहेत बघा धावफलकावर. तर आपण बघतोय अगदी दुसऱ्या चेंडूवर जर बघितलं तर एक सिंगल मात्र मिळालेली आहे. शैलेश दाने स्ट्राईक वर येत आहेत. वेगाचा वापर केलाय आणि कलात्मक फलंदाजीसाठी शैलेश दाने यांना ओळखलं जातं बघा. वेगाचा वापर केलाय. जितक्या वेगात चेंडू आलाय तितक्या वेगात बाहेर गेलाय. चौकार. अडीच्या धन्यवाद. चौकारांच्या मदतीने आपण बघतोय 35 धावा धावफलकावर आहेत. एकीकडे आक्रमण आहे तर एकीकडे कलाकारी आहे, असे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये असणार आहे.
अजय यांचा पुढचा चेंडू स्विचितचा प्रयत्न आहे. तर शैलेश दाने यांच्या बॅटेतून असा फटका म्हणजे शोभत नाही. लेग बायचा इशारा येतोय. सिंगल मिळेल. 36 धाव फलकावर. अनेक पारितोषिक बघा या स्पर्धेमध्ये. मेन ऑफ द सिरीज टीव्ही सौजन्य विशाल भाऊ जायगुडे पाटील यांच्या वतीनं आलेले सौजन्य त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट इष्टीरक्षक हे चषक सौजन्य आपल्याला लाभलंय. काल विश्व कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय इंजिनियर श्यामजी डोकडे साहेब यांच्या वतीनं त्यांचे देखील आभार. चेंज ऑफ पेस होता. चांगलं व्हेरिएशन, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु यावेळेस चेंडू पूर्णतः अडवता आला नाही. हा वेग नक्की कमी केला आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या तर 2 धावा वाचवल्या गेलेल्या सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. 38 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तर शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी अजय इंगळे यांचा मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वाची लढत आहे बघा, कारण आज अ गटातील बरेच चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजचे विजय महत्वाचे. मनगडाचा वापर केलाय. मिड विकेट कडे जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक आहे कृष्णा. थोडीशी फिकी फसलेली आहे. बॅकअप वेळेवर येतोय त्या ठिकाणी. जास्त अधिकचं नुकसान आपण बघतोय झालेलं नाहीये. एक सिंगल मिळाली आणि धावफलक मात्र पुढे जाईल. 3 षटकांच्या प्रवासामध्ये आपण बघतोय 39 धावा बनवल्या गेल्या. तर 2 फलंदाज या ठिकाणी श्री आर्यन्स या संघाने गमावलेले. अगदी या ठिकाणी श्री आर्यन संघ जर बघितला तर प्रतापराजे हंडे अर्थात गुटू भैया यांच्या मालकी हक्काचा संघ. तर फ्रेंड्स 11 माक्तापूर हा संघ आपण बघतोय मनोज भाऊ झगरे आणि अजय भाऊ कोळेकर यांच्या मालकी हक्काचा हा संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. तर या संघ मालकांचं देखील मी या ठिकाणी आभार मानेल. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. तर ज्यांच्या वतीनं या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. अगदी त्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आदरणीय रितेशजी कराळे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. अमोल कनगरे आलेले आहेत. अमोल कनगरे आलेले आहेत. 3 षटकामध्ये 39 धावा खर्च झालेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या पक्षाच्या आणि फलंदाजी करणाऱ्या पक्षानं 2 बॅटर खर्च केलेले. अगदी वेगाचा वापर केलाय, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन बघू शकता आपण. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक कृष्णा यांच्या माध्यमामध्ये चेंडू अडवला गेलाय आणि तितक्या तत्परतेनं चेंडू इष्टीरक्षकापर्यंत मात्र पोच केला जातोय. 40 धावा फलकावर आहेत. फ्रेंड्स 11 माक्तापूर संघ सरप्राईज पॅकेज आहे बघा. अतिशय चांगला खेळ या संघाचा आपण बघितला. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. डीप लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक मात्र असतील. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन खरपुडे अर्थात पोपट खरपुडे यांच्या माध्यमामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकता. तर सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना बघायला मिळेल. 41 धावा धावफलकावर आहेत. शांत झालेला सामना या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी अमोल यांची. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षक तोच आहे. अगदी मागील चेंडूची थोडीशी रिप्लाय आपण या चेंडूवर बघत आहोत आणि 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल या पद्धतीने आपण बघतोय. षटक क्रमांक 4 पूर्णत्वात जातोय. 42 धावा फलकावर या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या.
कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका क्षितिज सोनवणे त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा सिंगल आहे बघा, 4 चेंडू 4 सिंगल, म्हणजे यावरून नक्कीच गोलंदाजाची मात्र स्तुती करावी लागेल, कारण दोन्हीही फलंदाज थोडेसे जखडून ठेवलेले नक्कीच आहे. मोठा फटका अजूनही आलेला नाही. या षटकाचं हे वैशिष्ट्य मात्र आपल्याला बघायला मिळतंय. मृत चेंडूची घोषणा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये झाली. डेड बॉल घोषित केला जातोय. अमोल कनगरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्चवर. हा दिशा असे भटके, यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडू फेकला गेलाय. अर्थात या ठिकाणी या चेंडूला दंडित केलं जात आहे. वाईडची घोषणा बघतोय आपण. 1 ने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावर आहेत. चला फुलटॉस होता आणि त्यानंतर चेंडू 1 बनून जातोय सीमा रेषा पलीकडे. बिमर सुद्धा चेक केला जाईल. हा डीजे धन्यवाद. तर या ठिकाणी आपण बघतोय तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली. चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे गेलाय. तो चौकार मात्र येतोय. अगदी नवोदित, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू योग्य. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं नवीन होतकरू खेळाडूंना सुद्धा एक विशेष ट्रॉफीज चषक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सौजन्य आपल्याला मिळालंय लेजेंडरी क्रिकेटर आदरणीय डॉक्टर मनोज कुमार शिंदे साहेबांच्या वतीनं. त्याचप्रमाणे याही फटक्यामध्ये ती ताकद बघायला मिळाली नाही. पहिल्या टप्प्यानंतर आपण बघतोय पोपट खरपुडे मात्र चेंडूचा मागोवा घेत आहेत. चेंडू अगदी पंचांपर्यंत आपण बघतोय पोहोच केलाय. षटक या ठिकाणी संपेल. 4 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. तर नक्कीच या ठिकाणी पंचांची घोषणा आपण बघतोय. जॅकपॉट षटक. हा अगदी मॅजिक षटक आपण या ठिकाणी बघत आहोत आणि पुन्हा एकदा ते 16 धावांचं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. आणि जॅकपॉट षटकासाठी जर बघितलं तर कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाईल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी भरपूर पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे अमोल बर्डे यांच्याकडे. तर मला वाटतं पोपट खरपुडे यांच्याकडे चेंडू दिला जाईल की काय. हा अगदी सचिन खरपुडे. बघूया. सचिन खरपुडे आलेले आहेत. जॅकपॉटचं षटक ऑन. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. चला यावेळेस फुलटॉस चेंडू आला. बॅटीचा स्पर्श झाला. इष्टी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू थांबला. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला या ठिकाणी पुन्हा एकदा अंपायर्स कॉल आहे. बिमर या ठिकाणी चेक केला जातोय. अर्थात या ठिकाणी अशोक पानखडे झेलबाद आहे. हा निर्णय मात्र कन्फर्म. बिमर चेक केला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे या ठिकाणी नक्कीच अशोक पानखडे सरांना परतावं लागणार आहे. फलंदाज या ठिकाणी असेल बाद.
बरोबर आहे, बरोबर आहे. चला नवीन बॅटर येत आहेत या ठिकाणी पियुष घोलप एक तरुण फलंदाज आणि अगदी हाणामारीच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतोय त्यांना पाठवलं गेलेलं आहे. जॅकपॉटचं षटक आहे आणि पियुष बघा मैदानाच्या आतमध्ये आले. लॉफ्ट केलाय चेंडू, पाठवला जातोय प्रेक्षकांची गाठ भेट घेण्यासाठी. डीजे धन्यवाद. तर 49 धावा फळकावर माफ करा, जॅकपॉट षटक चालू आहे तर 55 धावा फळकावर आहेत आणि 16 धावा बनवायचे आहेत. 2 चेंडू झालेले आहेत, 6 धावा फळकावर आहेत, 4 चेंडू शिल्लक आहे, 10 धावा बनवायच्या आहेत. चला याही वेळेस मागील फटक्याची रिप्लाय, अगदी रिझल्ट सेम, 6 के बाद 6 षटकार. हा डीजे धन्यवाद. पाठोपाठच्या 2 चेंडूंवर येत आहेत या ठिकाणी तब्बल 12 धावा. काय तिसरा बघायला आता मिळणार आपल्याला या ठिकाणी नाही. कॉट बिहाइंडचा अपील यावेळेस मात्र बघायला मिळतंय. अमोल बर्डे एसटी रक्षक संघाचा नेता. नवनाथ शिजूळ यांना विनंती आहे, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. CSK नेवासा फाटा संघाचे कर्णधार. यावेळेस बॅटीचा स्पर्श आहे, सिंगल मात्र पूर्ण करतील. तर या ठिकाणी आहेत नक्की 13 धावा आपण बघतोय आतापर्यंत बनवल्या गेलेल्या. 5 चेंडू झालेले आहेत बघा, म्हणजे हा निर्णायक चेंडू आहे. 3 धावांची गरज आहे. थोडीशी आठवण झाली बघा, कारण मागील सामन्यामध्ये शिवम फायटर्स या संघाला देखील जॅकपॉट षटकामध्ये 1 चेंडू आणि 3 धावांची गरज होती, परंतु त्या बनवल्या गेला नाही. 7 धावांचा दंड मात्र त्या संघाला बसला होता. यावेळेस देखील 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जॅकपॉट षटकाचा आपण या ठिकाणी विचार करतोय. शैलेश दाने आहेत. चला डॉट चेंडू आलाय बघा. एक कमालीची गोलंदाजी आपण पोपट खरपुडे यांची बघितली. चला 55 धावा बघा, म्हणजे या ठिकाणी मॅजिक ओव्हर संपलेला आहे. 55 धावा आहे या ठिकाणी. काही धावा मायनस झाल्या, म्हणजे अगदी 7 धावा या ठिकाणी आपण बघतोय ज्या मायनस केल्या गेल्या, वजाबाकीत गेलेल्या आहे. बघूया पहिला चेंडू आहे बघा. शेवट षटक मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे शेवटचं षटक आहे. आरिफ सर आहेत या ठिकाणी शेवटच्या षटकासाठी नेहमीप्रमाणे. पहिला चेंडू जर बघितला तर पूर्णतः निर्धाव डॉट चेंडू आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. चला यावेळेस
इनसाइड एज ऑन पॅड. चेंडू बॅटीचा स्पर्श करीत असताना पायावर मात्र आदळलेला आपण बघतोय. एक सिंगल आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण मात्र केली जाईल. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका आहे क्षितिज सोनवणे. त्या ठिकाणी या ठिकाणी आपण बघतोय धाव फलकावर मात्र सिंगल. सत्तावन्न धाव फलकावर या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघतोय. शेवटच्या षटकामध्ये सुवर्ण कामगिरी या गोलंदाजीचं वैशिष्ट्य. हा यावेळेस मात्र चेंडूला उडवलंय आणि चेंडू गेलाय मैदानाच्या खूप दूरवर. षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. याही वेळेस परंतु यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षक आहे आणि दोघांच्या मधोमध पडलेला हा झेल. तर 2 धावा पूर्ण झाल्या आणि या ठिकाणी तिसऱ्या धावेचा प्रयत्न फसला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पियुष घोलप मात्र परतलेला आहे. फलंदाज बाद आहे. तर या संपूर्ण धन्यवाद डीजे धन्यवाद. तर नक्कीच आपल्याला या स्पर्धेसाठी नाश्ता सौजन्य सुद्धा लाभलेलं आहे. आदरणीय आशा भेळ या संस्थेचे मालक विजयजी गायकवाड साहेबांच्या वतीनं. पाणी सौजन्य लाभलंय आदरणीय ॲडव्होकेट सुदाम ठोबे साहेब. अगदी नवनिर्वाचित वकील संघाचे अध्यक्ष आहेत. तुषार जावळे नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आत आणि चला शैलेश दाने सुद्धा जातील. हा दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद आहे. डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. शिवम फायटर्स यांच्या विरुद्ध चेन्नई चॅम्पियन सुपर किंग CSK. तर दोन्ही संघनायक या ठिकाणी टॉसला मात्र यायचंय. 66 धावांचं लक्ष आहे. विजयासाठी 66 धावा बनवायची आहे आणि दोन्ही संघनायक या ठिकाणी यायचं आहे. तर मित्रांनो या स्पर्धेसाठी लकी ड्रा माध्यमामध्ये जे सौजन्य या ठिकाणी लाभलंय. नितीन बुरुडे टॉसला तयार राहायचंय. शिवम फायटर संघाचे संघनायक. चला लवकर. तर मित्रांनो या ठिकाणी सायकल सौजन्य लाभलंय श्री साई सायकल मार्ट आदरणीय कैलासजी गायकवाड साहेबांच्या वतीनं. त्याचप्रमाणे एकता सायकल मार्ट आदरणीय सतीशजी गायके साहेबांच्या वतीनं. त्याचप्रमाणे लेजेंडरी क्रिकेटर आदरणीय संतोषजी पुंड यांच्या वतीनं आपल्याला लकी ड्रॉसाठी ज्या सायकली आहेत ते सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पैठणी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. वारसा पैठणी या संस्थेचे मालक राजेंद्रजी भागवत साहेब. त्याचप्रमाणे GA विखोना या संस्थेचे मालक आदरणीय दिनेशजी विखोना. त्याचप्रमाणे किचन अँड ब्लेंडर हे सौजन्य आपल्याला लाभलं आहे. जगदंबा इलेक्ट्रिकल्सचे मालक आदरणीय अनिल भाऊ शिर्के. ग्राउंड सौजन्य अर्थात ज्यांचे अतिशय महत्त्वाचं योगदान आहे, एक मोठं सौजन्य आहे. सुयोग बिल्डर्स आदरणीय शरदजी ठाणगे साहेब. आणि या स्पर्धेसाठी विशेष सौजन्य आपल्याला लाभलं आहे माननीय नंदकुमारजी पाटील साहेब, लोकनेते मारुतीराव घुले पाटील पतसंस्था. त्याचप्रमाणे आत्मदीप हॉस्पिटलचे सर्व आदरणीय डॉक्टर अविनाशजी काळे. नळकांडे बुक डेपोचे मालक आदरणीय रोहित शेठ नळकांडे. हे सर्व मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष सहकार्य करताना बघायला मिळाले. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी नेवासा शहरातील अनेक मंडळ आणि संस्था आहेत जे आयोजकांच्या स्मरणार्थ या ठिकाणी उभ्या आहेत.
राम राज्य उत्सव श्रीराम राज्य उत्सव समिती निवासा सर्व सदस्य, एकता प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आम्ही निवासकर या संस्थेचे सर्व सदस्य, नेवासा प्रेस क्लबचे सर्व सदस्य आणि शिव नेटवर्क्स या संस्थेचे देखील सर्व सदस्य, त्याचप्रमाणे जिओ फायबर निवासा या ठिकाणी आपण बघतोय जिओ फायबर निवासाचे सर्व सदस्य, या सर्व संस्थांचे जे सदस्य आहे यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. हा तर या ठिकाणी नक्कीच ज्यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेवर आपल्याला चिन्हू सौजन्य लाभलेलं आहे, आदरणीय रितेशजी कराळे सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक संपन्न करणार आहोत. अगदी आपण त्या ठिकाणी बघू शकता दोन्ही संघनायक देखील आपल्याला बघायला मिळतील. संघ मालक डॉक्टर गोरे स्वतः या ठिकाणी आपण बघू शकता जे आलेले आहेत. तर अगदी थोड्या वेळामध्ये नितीन बुरुडे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. शिवम फायटर संघाचे संघनायक आणि रितेशजी कराळे ते स्वतः एक खेळाडू सुद्धा आहे. दैवाळकर सराफ या संघाचं प्रतिनिधित्व ते करतायत. या स्पर्धेचे बक्षीसदाते सुद्धा आहेत ज्यांच्या वतीनं एक मोलाची मदत या स्पर्धेला मिळाली. चेंडू सौजन्य एक मोठी महत्त्वाची मदत. आणि मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलागासाठी आघाडीची जोडी सुद्धा आलेली आहे. क्षितिज सोनवणे डाव्या हाताचा फलंदाज आपण बघू शकता स्ट्राईक एंडवर. तर त्यांना साथ देण्यासाठी आपण अमोल खैरे बघा, अमोल खैरे आपण बघतोय जे अमोल खैरे त्यांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहे. मक्तापूर संघाला या स्पर्धेमध्ये चांगलं यश मिळालंय. चांगला खेळ आपण सर्व खेळाडूंचा बघितलेला. चला 66 धावांचा पाठलाग आपण बघणार आहोत आणि या पाठलागासाठी मी आमंत्रित करेल या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक आदरणीय अभिजित राऊत सर. धन्यवाद. धन्यवाद. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती. अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती फटका सुरेख बघायला मिळाला. तिथे षटकाराने देखील खातं ओपन केले. तर या दरम्यान नेवासा नगरीचे नायब तहसीलदार आदरणीय राजेंद्रजी वाघसाहेब यांचं शुभागमन झाले. साहेबांचं स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत नायब तहसीलदार राजेंद्र वाघसाहेब. या ठिकाणी आला. आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. फटका जोरदार बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती देखील षटकार वसूल केलाय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 10 धाबा धावफलकावरती. सुरुवात चांगली आहे. इथे असं म्हटलं जातं की वेल बिगिन इज हाफ डन. तुमची चांगली सुरुवात तुमचा अर्धा विजय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्षितिज यावेळेस देखील त्याने आक्रमण केलंय. खूप उंचीवरती गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. वॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल टिपलाय. अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये. एकदा कॅच आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी.
थँक्यू डीजे. खरं तर जितका अप्रतिम कॅच झाला ना तितक्या टाळ्या वाजल्या नाहीत. ज्या टाळ्या वाजायला अपेक्षित होत्या तितक्या टाळ्या वाजल्या नाहीत. खरं तर आपल्या जिल्ह्याचं भूषण हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनात नेहमी सांगतात की माणसांनी या जन्मी जर चांगल्या कामासाठी टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी नको तिथं टाळ्या वाजवाव्या लागतील. त्यामुळे या जन्मात नेहमी चांगल्या कामासाठी टाळ्या वाजवत चला. भारत सरकारने मला वाटतं अजूनपर्यंत टाळ्यांवरती GST लावलेला नाही आहे. टाळ्या फुकट आहेत. खरं तर चांगल्या कामासाठी टाळ्या वाजल्याच पाहिजे. चांगल्या कामाचं कौतुक देखील झालं पाहिजे. आणि इथे मी तर असं म्हणेल ज्यांनी टाळ्या वाजवल्या ना त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. त्यांच्या मनामध्ये क्रिकेट आहे. इथे आमचे सहकारी मार्गदर्शक शेरखान सरांनी देखील जोरदार टाळ्या वाजवल्या. यावेळेचा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. त्यावरती एक सिंगल प्राप्त होतीये. खरं तर कॅच अतिशय सुरेख झाला तिथे. अगदी धावत्या पावलाने बॉलवरती नजर ठेवत त्याने एक हात पुढे केला आणि त्यामध्ये अत्यंत सुरेख झेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसेल तर न्यू बॅटर मैदानावरती नवीन फलंदाज प्रवीणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजांचा कर्दन काळ. यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅट. धावबाची संधी. चुकीच्या एंडकडे फेकी केली आहे. कदाचित ही फेकी जर आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला बघितली असती तर नक्कीच धोक्याची घंटा देखील वाजली असती. 1,00,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये. भरघोस पारितोषिकांचं सौजन्य आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय. असंख्य मित्र परिवार आपण पाहतो इथे ज्ञान प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. इथे आपण पाहतोय धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 12 धावा. 12 धावा आतापर्यंत जमवल्यात. उर्वरित 30 चेंडू. 54ची मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी रखरखत्या उन्हामध्ये आपण स्पर्धा खेळवतोय. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आहे. अगदी दुपारच्या सत्रामध्ये 2 वाजता सामन्याला सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत आपण आज 8 सामने देखील इथे कव्हर करायचे. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. एकंदरीत दिवसभरामध्ये आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. त्यापैकी तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतरच्या मॅचचा देखील टॉस झालेला आहे. गोलंदाज अतिशय हुशारीने तिथे गोलंदाजी करतायत. विठ्ठल पवार गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. तर समोरच्या बाजूने अमोलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस त्याला देखील आक्रमण करावेच लागतील मैदानावरती. यावेळेसचा बॉल हलकासा कट तिथे बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी देखील सुरेख बघायला मिळतीये. एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलकावरती 13 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 13 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. 29 चेंडू आणि 53 धावेंची मॅच आहे. यावेळेसचा बॉल आक्रमण देखील सुरेख बघायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत परंतु आपण पाहतोय झेल देखील सुटलेला आहे. पुन्हा एकदा पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल अतिशय सुरेख चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पहिलं षटक इथे आपण पाहतोय. पटेकर सर यांच्यावरती जबाबदारी सोपवली होती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या षटकाला आपण पाहतोय आतापर्यंत 16 धावा वसूल केल्यात. असं म्हटलं जातं की लोकगीतामध्ये 16 वरीस धोक्याचं आहे. परंतु मी असं बऱ्याच वेळा सांगतो 16 वरीस धोक्याचं नाही तर हे 16 वरीस तुमचं मोक्याचं आहे.
कारण वयाच्या 16व्या वर्षी SSC एक्झाम आपण देतो, त्यामुळे वय वर्ष 16 फार महत्त्वाचं आहे. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील रायरेश्वरीच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा एक महान ग्रंथ खरं तर आपल्याला दिलेला आहे. इथे अपील देखील मोठी बघायला मिळते. त्यामुळे वय वर्ष 16 हे फार महत्त्वाचं आहे. 16व्या वर्षामध्ये जर का एकदा तुमचा पाय घसरला तर पुन्हा जागेवरती गाडी येत नाही आणि संपूर्ण आयुष्याची राख रांगोळी होती. इथे 17 धावा आहेत. यावेळेस हरे राम कृष्ण जगन्नाथम ये क्या हो गया, ए मोये मोये हो गया. अतिशय खराब चेंडू इथे मैदानावरती, त्याच्यावरती नो चेंडूची घोषणा देखील बघायला मिळते. नो चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच धावफलक देखील पुढे जाईल. 18 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 18 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. तुम्ही खेळपट्टीच्या बाहेर जाऊन चेंडूला खेळू शकत नाहीये. अगदी तुम्ही स्टंपच्या पाठीमागे देखील जाऊन आता खेळू शकत नाहीयेत. यावेळेसचा बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. खरं तर ज्यावेळेस स्टंपच्या पाठीमागे जाऊन शॉट अटेम्प्ट केला जातो ना, त्यावेळेस धावा देखील कॅन्सल केले जातात. बॉल मात्र तिथे घेतला जातो. असे अनेक नियम खरं तर क्रिकेटमध्ये अपडेट झालेले आहेत. 2 षटकं संपलीत. धावफलकावरती 19 धावा. श्वासात रोखुनी वाद, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा हिंदवी वाघ. 19 फेब्रुवारी अखंड विश्वामध्ये आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. इथे बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर होतोय. खरं तर अनेक महापुरुषांच्या देखील जयंत्या साजऱ्या केल्या जातात. परंतु मी अनेक वेळा सांगतो, महापुरुषांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यामध्ये घ्या. तुमचं जीवन सुंदर होईल. आयुष्यामध्ये तुम्हाला वेळ मिळाला तर APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख हे पुस्तक वाचा तुम्ही अवश्य. जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतील. खरं तर पुस्तक नेहमी वाचली पाहिजेत. जो माणूस पुस्तकं वाचतो त्याचं मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलंय ना ते कुणापुढेच नतमस्तक होत नाही. त्यामुळे वाचन देखील फार महत्त्वाचं आहे. वाचाल तर वाचाल. 2 षटकं संपलीत. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच ऑन आहे. 6 षटकांचा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाटेकर सरांना इथे पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. फटका सुरेख बघायला मिळतोय. त्यावरती एक आली, दुसरीचा प्रयत्न. कलेक्शन खराब बघायला मिळतोय. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावींबरोबर इथं संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 21 धावा. यावेळेसचा बॉल कव्हर मध्ये खेळलेला फटका. गॅप मोठा आहे. हा चेंडू सरळ तिथे जाईल सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू डीजे. शेवटचे 22 चेंडू आणि 41 ची मॅच आहे. मॅच अजून देखील ऑन आहे. 22 चेंडूमध्ये 41 धावा इथे जिंकण्यासाठी करायच्या. समोरच्या बाजूला प्रवीण चव्हाणच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 11 धावा वसूल केल्या. तर अमोल मात्र 3 चेंडूमध्ये 3 धावेंवरती खेळतायत. हे षटक निर्णायक राहील या सामन्यामध्ये. 1-2 विकेट जर आल्या तर नक्कीच एक चांगला धावफलक बघायला मिळेल. जी आतुरता होती ती घटना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. धावबादच्या स्वरूपामध्ये
थँक्यू. इथे आपण पाहतोय अतिशय जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं बघायला मिळतंय. LED स्टंप सौजन्य आपल्या स्पर्धेमध्ये ओमकार हार्डवेअर, ओमकार शेठ कुटे पाटील यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. बॉल सौजन्य जर तुम्ही बघितलं या स्पर्धेमध्ये BR ॲग्रो रितेश भाऊ कराळे यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य आपल्या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट अँड टी शर्ट प्रिंट किशोर भाऊ पठाडे यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी सौजन्य स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब गोपीनाथ काळोखे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी TV सौजन्य मान्य श्री विशाल भाऊ जायगुडे पाटील. यावेळेचा बॉल खाली राहिलाय, तिथे चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ई बाईक सौजन्य ऋषिकेशजी हापसे पाटील हापसे बाईक यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य देखील लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पाणी जार सौजन्य थंडगार पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे. वकील बार असोसिएशन चे अध्यक्ष आपण पाहतोय ॲडव्होकेट सुदामरावजी ठुबे यांचं देखील मनापासून धन्यवाद. तर सायकल सौजन्य आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय श्री सायकल मार्ट कैलासरावजी गायकवाड साहेब, सतीशजी गायके एकता सायकल मार्ट, संतोषजी पुंड यांच्या माध्यमातून सायकल सौजन्य लाभलेलं आहे. नाश्त्याची व्यवस्था देखील या स्पर्धेमध्ये आशा भेळ विजयजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल आक्रमण केलंय काव कॉर्नर रिजन मध्ये डाऊन दी बॉल. तिथे आपल्याला जमिनी समांतर खेळलेला फटका. एकच धाव प्राप्त होते. फेकी देखील सुरेख बघायला मिळते. एका धाबे बरोबरीत गुणलेखक मित्र कळवत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 27 धाव आहेत. इथे जॅकपॉट मॅजिक ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळते. टेनिस क्रिकेटला आपण पाहतोय अतिशय सुंदर दिवस आपल्याला बघायला मिळत आहे. टेनिस क्रिकेट फार अपडेट झाले. तुम्ही बघा अलीकडे लाखो रुपयांच्या स्पर्धा बघायला मिळतात. खरं तर मुंबईमध्ये एका क्रीडा रसिकाने अक्षरशः 500 रुपयांचा नोटाचा बंडल एका खेळाडूच्या डोक्यावरती उधळला. क्रिकेटवरती प्रेम करणारे अनेक मंडळी बघायला मिळतात. मागील वर्षामध्ये एका खेळाडूसाठी अक्षरशः इनोवा कार देखील तिथे गाडी इनोवा प्राइज लावलं होतं आणि ती देखील आपण टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये बघितलंय. खरं तर पूर्वी असं म्हटलं जायचं की लेदर क्रिकेट हा श्रीमंतांचा खेळ आहे आणि टेनिस क्रिकेट हा गरिबांचा आहे. परंतु आता टेनिस क्रिकेट देखील मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचले. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे मार्गस्थ होतोय बॉल. तिथे एकच धाव प्राप्त होतीये. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका धावेने धावफलक देखील पुढे जाईल. 28 धावा 17 चेंडू 38 ची मॅच आहे. असं म्हटलं जातं की क्रिकेट हा आनंद देणारा खेळ आहे. परंतु मी अनेक वेळा सांगतो क्रिकेटचा खेळ जितका तुम्हाला आनंद देतो ना तितका तो निर्दयी पण आहे. ज्यावेळेस तुम्ही बघा एखाद्या खेळाडूला 1 चेंडूमध्ये 6 ची आवश्यकता असते त्यावेळेस ज्या गोलंदाजाला षटकार खेचला जातो ना त्या गोलंदाजाला रात्रभर झोप देखील येत नाहीये. त्यामुळे क्रिकेटचा खेळ जितका आनंद देतो तितकाच दुःख देखील देतो. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय शिवछत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धाबा षटकार. थँक्यू. मॅजिक ओव्हर मध्ये देखील आक्रमण बघायला मिळत आहेत. आतापर्यंत 7 धाबा आल्यात या षटकामध्ये. मॅजिक ओव्हर इथे तुम्हाला 16 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. कमी धावा आल्या तर संघाचा धावफलक मायनस मध्ये जाईल आणि जास्तीच्या धावा आल्या तर प्लस मध्ये नक्कीच हा धावफलक बघायला मिळेल. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडतोय. थँक्यू.
15 चेंडूंचा खेळ अजून देखील शेष आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 11 आल्यात. उर्वरित 3 चेंडूमध्ये अजून 5 धावा वसूल करायच्यात. संघाला जर फायदा करायचा असेल तर अजून देखील तुम्हाला 5 धावा 3 चेंडूमध्ये जमवाव्याच लागतील. एक वेगळा रिदम अमोलचा आपल्याला इथे बघायला मिळतोय. चांगल्या शैलीमध्ये, अनोख्या शैलीमध्ये बॅटिंग बघायला मिळतेय. यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक खूप उंचीवरती गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, गुड टेकन, व्हेरी गुड कॅच. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आरिफला आपण मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे खेळताना बघणार आहोत. जॅकपॉट ओव्हर आहे. आतापर्यंत 11 आल्यात. अजून देखील 2 चेंडूमध्ये 5 धावा इथे वसूल करायच्यात. गोलंदाज आपण पाहतो इथे. यावेळेचा बॉल गती जास्त आहे, फेकी केली आहे, धावबाची संधी आणि या चेंडूवरती देखील आणखीन एक विकेट. एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कृष्णा, पाठीशी कृष्ण हवा. खरं सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कृष्णा नावाची प्रचंड दहशत आहे. कृष्णा सातपुते कुर्डवाडीचा डॉन, एक कृष्णा माळीनगरचा कृष्णा पवार, तर एक कृष्णा तुळजापूरचा कृष्णा गवळी, तर एक कृष्णा कडाष्टीचा कृष्णा कर्डिले. सध्या कृष्णा नाव टेनिस क्रिकेटमध्ये प्रचंड गाजलेलं आहे. यावेळेचा बॉल पाहायचंय तिथे समोर एक फटका खेळवलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धाब्यांसाठी घरटं सोडलं तिथे. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न असेल का पाहायचंय. 3 प्राप्त झाल्या. चौथीचा प्रयत्न होईल का. 3च धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 3 धाब्यांनी या षटकामध्ये आपण पाहतोय 14 धावा आल्यात. त्यामुळे आपण पाहतोय संघाचं धावफलक मायनस मध्ये जाईल. 14 धावा आल्यात त्यामुळे आपण 7 धावा कमी करतोय. 7च धावा तिथे धावफलकावरती ऍड होतील. षटकाची देखील समाप्ती होतीये. 4 षटक इथे कंप्लीट झालेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. 34 धावा आहेत. अजून देखील इक्वेशन बघायचंय. बारा चेंडू 32 ची मॅच आहे. अजून देखील सामना दोन्ही संघाकडे आपण पाहतोय 50-50% नक्कीच बघायला मिळतोय. कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कुठं कसं काय घडेल ना सांगू शकत नाहीये. 12 चेंडू 32 ची मॅच आहे. इथून पुढे देखील आक्रमण करावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. 66 धाव्यांचा पाठलाग आहे. पहिल्या 4 षटकांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील आपल्याला मोठी गर्दी इथे बघायला मिळते. आकर्षक असे रंगीबेरंगी टी शर्ट, अगदी प्रशस्त मैदान आपल्याला इथे बघायला मिळतंय. ठाणगे साहेबांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी खेळाडूंसाठी इतकं मोठं मैदान उपलब्ध करून दिलंय. वाढत्या शहरीकरणामध्ये आपण पाहतोय सध्या अनेक क्रिकेटची मैदानं देखील उद्ध्वस्त झालेली आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय ज्ञान प्रीमियर लीगचा हा सीझन. फुलटा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार आक्रमण, डीप मिड विकेट सीमारेषा फोडणारा.
या चेंडूवरती पाहायला मिळतोय सडक पे कडक बेधडक चौकार. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय गोलंदाजाचा रनअप देखील खूप मोठा आहे. तुषार गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या चेंडूवरती देखील पाहायला मिळेल बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. येतोय ज्ञान प्रीमियर लीगचा दिमागदार षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराने मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे. 10 चेंडू 22ची मॅच आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पाहायचं इथे हौसले बुलंद कुणाचे. फलंदाजांनी देखील इथे असून देखील सामन्यामध्ये उभा आहेत. 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्यात. उर्वरित 10 चेंडू 22ची मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये असून देखील सामना बरोबरीमध्ये. गोलंदाजाने एक विकेट घेतली तर पुन्हा एकदा त्यांच्याकडे संधी प्राप्त होईल. परंतु इथे मोठे फटके जर आले तर नक्कीच सामन्यामधून त्यांना बॅकफुटवरती जावं लागेल. आघाडीवरून पिछाडी आणि पिछाडीवरून आघाडी यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. यावेळेस आक्रमण मोठं आहे. क्षेत्ररक्षक बनतो दर्शक. या चेंडूवरती देखील डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडतोय. वाघांची आणखीन एक मोठी दहाड या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार. थँक्यू. जबरदस्त कमबॅक आपल्याला इथे बघायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पुरंदराच्या तहामध्ये काही किल्ले परकीयांना देऊ केले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा झंझावत गाजवला आणि स्वराज्याला पहिलं तोरण लावलं तोरणा किल्ल्यापासून आणि अखंड हिंदवी स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. असं कमबॅक खरं तर तुम्हाला देखील करता आलं पाहिजे. हा बॉल पुन्हा एकदा या चेंडूवरती देखील दिमागदार चौकार. नेक्स्ट टीमला सूचना असतील. आपण लाईन वरती येऊन थांबायचंय. जशी मॅच संपेल लगेच आतमध्ये यायचंय. 8 चेंडू 12ची मॅच आहे. शिवम फायटर्स या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना सूचना असतील. आपण लगेच तयार राहायचंय. अतिशय जबरदस्त असं या स्पर्धेचं नियोजन आपल्याला इथे बघायला मिळतंय. दर्शदार खेळ क्रिकेटचा नेवासा नगरीमध्ये रंगलेला आहे. खरं तर ऐतिहासिक अशी नगरी आहे. नेवासाचा देखील मोठा इतिहास आपल्याला बघायला मिळतोय. हा बॉल क्लिक ऑफ द रिक्स या चेंडूवरती देखील पाहायला मिळेल इथे. थँक्यू डीजे. शेवटचे 7 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना होता कुठं तर सामना आलाय कुठं. द ग्लोरियस अनसर्टनली अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कुठं कसं काय घडेल ना हे सांगू शकत नाही. 12-32ची मॅच होती. आली शेवटचे 7 चेंडू 6ची मॅच. जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजांनी एक हाती सामना खेचून आणलेला आहे. सर बॉल घ्या आणि खेळाडू जर गेले असतील तर तुम्ही आत या. मॅच आपल्याला सुरू करायची आहे. आपले जे ग्राउंड्समन असतील त्यांना विनंती आपण बॉल घेऊन या. यावेळेस आपण पाहतोय 60 धावा असतील. मॅच बॉल आलेला आहे.
मॅच बॉल देखील आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. फलंदाजी करणारी टीम फ्रेंड्स क्रिकेट क्लब हा संघ आपण पाहतोय. यावेळेचा बॉल MST स्टाईलने सामना फिनिश केलाय. विजयी षटकार. थँक्यू. चला शिवम फायटर्स आपण लगेच आतमध्ये यायचंय. एका ओळीने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा ताबडतोब. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. तर पराभूत टीम आपलं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून आभार. बेधुंद सागराच्या लाटेमध्ये कधी मागे तर कधी पुढे जायचं असतं. बेधुंद सागराच्या लाटेमध्ये कधी मागे तर कधी पुढे जायचं असतं. अरे वेड्या, नेहमीच काय जिंकायचं, कधी कधी हारून सुद्धा जिंकायचं असतं. क्योंकि हारकर जीतने वाले को बाजीगर कहते. आणि इथे आपण पाहतोय सामना अतिशय दमदार विजय हासिल केलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. जशी पुढची मॅच सुरू होईल तशी मात्र माझी वेळ इथे संपते. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, बघत राहा, ऐकत राहा. ज्ञान प्रीमियर लीगचा एक बहारदार थरार यानंतर मात्र मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जात आहेत. याच परिसराचा आवाज. शेरखान सर या, आपलं स्वागत आहे. चला शिवम टीम. आढेचे धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. एक अद्वितीय स्पर्धा DPL 2025 ज्ञान प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 आणि रोमहर्षक सामने पुन्हा एकदा आज आपण अ गटाच्या लढती या ठिकाणी बघतोय.